जोपर्यंत ते पक्षात होतं तेपर्यंत आम्ही दादागिरी सहन केली, ती तुमच्यासाठी की तुम्ही चिडायला नको, तुम्हाला राग यायला नको. पण साहेब आता आमचा काय संबंध त्यांच्याशी? ते तुमच्यावर बोलतील, 1 मिनिटात त्यांना प्रत्युत्तर दिलं जाईल. ते तुमच्या वयावर बोलतात. दिलीप वळसे पाटील काय ते आंबेगाव ते विटी मॅरेथॉन धावणार आहेत का? पण मी साहेबांना एवढीच विनंती करीन, साहेब परत वाटा बंद करा, ह्यांना परत आपल्या पक्षात घेऊ नका. काही गोष्टी स्पष्टपणाने कार्यकर्त्यांच्या मनातलं बोलायला मी इथे आलो आहे. जोपर्यंत ते पक्षात होतं तेपर्यंत आम्ही दादागिरी सहन केली, ती तुमच्यासाठी की तुम्ही चिडायला नको, तुम्हाला राग यायला नको. पण साहेब आता आमचा काय संबंध त्यांच्याशी? ते तुमच्यावर बोलतील, 1 मिनिटात त्यांना प्रत्युत्तर दिलं जाईल. ते तुमच्या वयावर बोलतात. दिलीप वळसे पाटील काय ते आंबेगाव ते विटी मॅरेथॉन धावणार आहेत का? प्लीज घोषणा देऊ नका, भाषणाची लिंक तोडू नका प्लीज. त्यामुळे वयावर बोलणं हे कोणाला शोभतं? कोणीतरी बोलतोय 2 खासदार जे आहेत ते त्यांच्यामुळे निवडून आले. अहो ते कोणामुळे बनले? अहो अख्खं कसलेलं शेत हातात दिला ना तुमच्या, अख्खं नांगरलेला महाराष्ट्र तुमच्या हातात दिला. त्या कर्तृत्ववान माणसाने कायम 60-65 आमदार निवडून आणले. अहो तुम्ही बाजूच्या 4 तर निवडून आणून दाखवायला पाहिजे होते. मी याला पाडेन, मी त्याला पाडेन. भविष्य लिहिण्याचा अधिकार देवाने कोणालाही दिला नाही, त्याच्या हातात ठेवलेला आहे. आणि जो हे गर्व असतं ज्याच्या मनात, त्याचं भविष्य बरोबर देव लिहितो. हे काय भाषा आहे? आणि कोणाविरुद्धची भाषा आहे? ज्यांनी तुम्हाला घडवलं त्याच्या विरुद्धची. मला आश्चर्य वाटतं तटकरेंचं. आजही काय बोललेत साहेबांविरुद्ध. तटकरे साहेब, तुम्हाला माहिती आहेत का त्यांच्या घरात पदं किती होती? ते स्वतः, त्यांची मुलगी, मुलगा, पुतण्या, भाऊ, अजून काय पाहिजे तुम्हाला? अहो मला पालकमंत्री न करता त्या पोरीला केलं दादांनी मैत्री खातर. आणि तेव्हा एकनाथ शिंदेनी मला बाजूला घेऊन सांगितलं की जितेंद्र, तुझ्या मनात माझ्याबद्दल राग ठेवू नको. मी पक्ष मीटिंग मध्ये सांगितलेलं की मला रायगड हवंय, मला पालघर नको. कारण का पालघर तुला जावं अशी माझी मनापासूनची इच्छा होती. पण दादांनी विरोध केला. दादा म्हणाले पालघर तुम्हाला घ्या, मला रायगड पाहिजे. कारण का मित्राला दिलेला शब्द पाळणारे दादा आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.